एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईतील दादरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो छापण्यात आले। ठाकरे काका पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नये असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केले। आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर आहे, लवकरच आपली भेट होईल असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केलाय। तात्काळ तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि तुमच्या ओटीपीचा आधार कार्डची व्हेरिफिकेशन होईल। ओटीपी आणि आधार कार्डचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुक होणार आहे। तिकीट बुकिंगसाठी अर्धा तास मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला इथे सुरू असलेल्या विकास संवाद सभेत पावसानं हजेरी लावली आहे। अकोल्यात अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला पाऊस अखेर पडलाय, त्यामुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। पंढरपूरमध्ये वारकरी भाविक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भाविकांना सुद्धा विठुरायाच्या सानिध्यात भजन कीर्तन करता यावं यासाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार राजाभाऊ खरे, अभिनेते प्रवीण तरडे यांची उपस्थिती होती। दौंड शहरात नागरिकांनी सांडपाण्यात बसून आंदोलन केले। दौंड नगरपालिकेनं गटारींची नियमित स्वच्छता न केल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। नागरिकांनी लेखी निवेदन देऊन देखील नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही। दरम्यान त्रस्त नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। मावळमधील पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। बहुतांश पर्यटन स्थळावर पर्यटकांना मनाई करण्यात आली। बंदी असलेल्या पर्यटन स्थळांमधून भुशी धरणाला वगळण्यात आलं। 7 जून ते 31 ऑगस्टपर्यंत लोणावळ्यात मनाई आदेश लागू करण्यात आले। बुलढाण्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। हवामान खात्यानं जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता, त्यानुसार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। वाशिमच्या रिसोड शहरात शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी पोहोचली आहे। या पावन सोहळ्याचं औचित्य साधून शहरात आकर्षक रांगोळी साकारण्यात आली। या रांगोळीमध्ये साक्षात विठ्ठलाचं रूप साकारलं असून त्यासोबतच वारकऱ्यांची प्रतिकृतीही रेखाटण्यात आली आहे। रत्नागिरीतल्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी थेट यमराज उतरले। वाहतुकीचे नियम पाळा आणि हेल्मेट वापरा अशा सूचना यमराज करतोय। रोटरी क्लबच्या वतीनं जेल नाका परिसरामध्ये यमराजाची वेशभूषा करून जनजागृती केली जाते। कोल्हापूर ते मुंबई नवी वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार आहे। क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या 15 दिवसात मुंबईपर्यंत वंदे भारत रेल्वे धावणार आहे। 14 जून नंतर महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। गेल्या 2 आठवड्यांपासून मान्सूनचा प्रवास रखडलेला होता, त्यामुळे राज्यात उकाडा जाणवतोय। 14 जूनपर्यंत राज्यात सर्वाधिक पाऊस अपेक्षित नाही, मात्र काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। भंडाऱ्यात पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले, तसंच रस्त्यावर झाडं पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले, त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे 4091 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय, तसंच 13 जनावरांचा मृत्यू झाला असून 26 घरांची पडझड झाली आहे। त्याचबरोबर अनेक झाडं विद्युत खांबावर पडल्यानं महावितरणाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। यवतमाळच्या पुसद आणि दिग्रस परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी आणि पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या। शेतकऱ्याने वर्षभर जपलेल्या बागा अर्धा तास आलेल्या पावसानं भुईसपाट केल्या, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। तर वनवारला, भोजला, गहुली हेटी आणि आदी गावांमधील केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला। या वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 4000हून अधिक केळीची झाडं वादळात उन्मळून पडली आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगात वाढ झाली आहे। तर ICMRच्या रिसर्चनुसार दरवर्षी सुमारे 2.3 लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान होत आहे। त्यातील सुमारे 1.3 लाख मृत्यू हे उशिरा निदान आणि उपचाराच्या अभावामुळे होत आहेत। गेल्या 5 वर्षात रुग्णसंख्या 28% वाढली आहे। सांगलीच्या मिरजमधील सलगरमध्ये कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं कर तोडण्याची परंपरा ही पार पडली। यामध्ये गावाच्या वेशीपासून तांबड्या आणि हिरव्या रंगानं यावी रंगवलेले बैल आढळलेले पळवले जातात।
यवतमाळ जिल्ह्याच्या कोलापोंडावर सध्या गाव बांधणीचा उत्सव सुरू आहे। 5 दिवस गावातील कोणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा कोणीही आत येणार नाही असा कडक नियम गाव बांधणी दरम्यान पाळला जातो। रोगराई, दारिद्र्य, संकटापासून रक्षणासाठी गाव बांधणीची परंपरा आजही सुरू आहे। नाशिकमध्ये दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। पंढरपूरमधील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या लाकडी बोटींवर मोठी कारवाई केली आहे। पोलिसांच्या पथकानं या बोटी तराफे जळून नष्ट केली आहेत। वाळू माफिया चंद्रभागा नदीतून लाकडी बोटीच्या सहाय्यानं वाळू चोरी करत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। लासलगाव शहरातील साईनगरमध्ये घरफोडी झाली आहे। चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून 75,000ची रोख रक्कम लंपास केली। या संदर्भात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला महापालिका निवडणुकीसाठी नव्या प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागानं दिले। त्यानुसार अकोला महापालिकेत 4 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतही 4 सदस्यांचा एक प्रभाग होता, त्यामुळे आता इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। नगर विकास विभागानं नागपूर महापालिकेचा प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले। नागपूर महानगरपालिका निवडणूक 4 सदस्य प्रभाग पद्धतीनेच होणार असल्याचंही आता स्पष्ट झालंय। नागपुरात 38 प्रभाग आहेत। सध्या नगरसेवकांची संख्या 151 आहे, तर दरम्यान आरक्षण आणि काही सीमा बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते। कोल्हापूरसह इचलकरंजी मनपाच्या निवडणुकीसाठी नगर विकास विभागानं प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले। या नव्या आदेशानुसार 4 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे, तर आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार पुणे महानगरपालिकेचे निवडणूक 4 सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे। 2017च्या निवडणुकीप्रमाणे आगामी पालिका निवडणूक होणार असून 2011ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार, त्यामुळे पुण्यात 42 प्रभाग होणार आहेत। चंद्रपुरातील राजोली रेल्वे फाटकावर मध्यधुंद व्यक्तीनं ट्रॅकवर लोळत रेल्वेगाडीला अडथळा निर्माण केला। यावेळी लोको पायलटनं गाडी थांबवून मद्यपीची धुलाई केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागलाय। कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। साताऱ्यात 15वं विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलन होणार आहे। हे संमेलन क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या साताऱ्याच्या प्रतिसरकार स्मृतीला समर्पित केले। या संमेलनात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोलीच्या सेनगाव तहसीलावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बैलगाडी मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाडा आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले। यावेळी आंदोलकांकडून विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी क्या हुआ तेरा वादा असा सवाल आंदोलकांनी विचारला। यवतमाळमधील उमरखेडमध्ये प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कर्मचाऱ्याला महावितरणाच्या कार्यालयात कोंडले। ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा 24 तासापासून खंडित असल्यानं प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली। लातूर महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले। कायद्यानुसार किमान वेतन, पीएफ सुरक्षेची साधनं मिळावीत या मागण्यांसाठी कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन पुकारले। तसंच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शहरातील सफाईचे स्वच्छतेचं काम करणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। परभणीतील खळी गावात पाणंद रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्यात आलं। मात्र अद्याप प्रशासनानं या उपोषणाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केले। तसंच रस्त्याचं काम निकृष्ट आणि बोगस झाल्याचा आरोप करण्यात आला। भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्जावर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। UNFPA जनसंख्याकी अहवालामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला। कल्याणमध्ये अंमली पदार्थाविरोधी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 3 जणांना अटक केली। तसंच या कारवाईत 44,000चा मुद्देमाल जप्त केला। बीडमध्ये मोफत योजना केवळ कागदावरच असल्याचं उघड झालंय। या वाळूसाठी जनतेला हजारो रुपये मोजावे लागतात। नदीतून वाळू काढण्यासाठी एका ट्रॅक्टर ट्रिपचा दर 2,000 रुपये, तर 7 ट्रॅक्टर लागतात, त्याचा खर्च 14,000 रुपये येतोय। तसंच सामान्य नागरिकाला तब्बल 30,000 ते 35,000 रुपये मोजावे लागतात। अकोल्यातील मुनगावात संत गजानन महाराजांच्या पादुका संस्थाननं आषाढीची वारी ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना समर्पित केली। ऑपरेशन सिंदूर राबवलेल्या भारतीय वीर जवानांच्या कार्याला ही वारी समर्पित करण्यात आली आहे। या दिंडीतील ऑपरेशन सिंदूरच्या फलकांची सर्वत्र चर्चा सुरू आहे।
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान किल्ल्याच्या संरक्षक भिंतीसह तटबंदीचा काही भाग ढासळला, त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनानं अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागपूरमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी महावितरणानं लोड शेडिंग करण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनेक भागांमध्ये तब्बल 5 तास लोड शेडिंग असणार आहे. काँग्रेस नगर, सिव्हिल लाईन्स आणि महाल, गांधीबाग परिसरात आज लोड शेडिंग असणार आहे. साताऱ्यातील जावली तालुक्यातील मोबाईल खडी क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत. आलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मालदेव मंदिराजवळ अनधिकृतपणे खडी क्रशर सुरू आहे, त्यामुळे परिसरात धूळ आणि ध्वनी प्रदूषण वाढलंय. या विरोधात सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे.